युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं मल्टीप्लेक्स थिएटर. नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. पत्ता: युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. भाजप नेते तथा कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं जल्लोषात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे किरण ठाकरे यांची भावी आमदार म्हणूनही राजकीय घोडदौड सुरू असल्याचं येथील उपस्थित गर्दीकडे पाहून बोललं जात होतं. किरण ठाकरे यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचं व्याख्यान देखील आपल्या वाढदिवस ठिकाणी ठेवल्यानं ही उपस्थितांसाठी पर्वणी होती. 1 मे हा दिवस राज्यात कामगार दिन म्हणून जल्लोषात साजरा होत असताना दुसरीकडे कर्जत तालुक्यात भाजप नेते किरण ठाकरे यांचा 1 मे रोजी वाढदिवस हा विविध सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. तर सायंकाळी ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि चाहत्या वर्गांनी एकच गर्दी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केक कापून यावेळी ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला. दरम्यान किरण ठाकरे आणि राहुल वैद्य या 2 मित्रांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 1 मे रोजी येत असल्यानं या दोघांचा मित्रपरिवारांकडून खास वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन कर्जत राज कॉटेज या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी चाहत्या वर्गांनी ठाकरे आणि वैद्य यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान या कार्यक्रमाची पर्वणी म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानातून तोरसेकर यांनी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी का हवे आहेत याचं सुंदर मार्गदर्शन केलं. तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट तसा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उपस्थितांनी तोरसेकर यांना काही प्रश्न देखील विचारले. एकूणच किरण ठाकरे यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन केलं का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर भावी आमदार म्हणून त्यांचं नाव देखील चर्चेत पुढे येऊ लागलंय. एकूणच किरण ठाकरे आणि राहुल वैद्य यांचा हा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.